राज ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊत शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। महापालिकेच्या निकालानंतर ही त्यांची पहिलीच भेट होतीये। काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी बरीच टीका सुद्धा केलेली होती महायुतीवर आणि आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी महापालिकेच्या निकालानंतरची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत आहे। श्रेयस, ज्या सध्याच्या घडामोडी घडतात त्यावर बरंच भाष्य केलं होतं काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी। आता या दोघांच्या भेटीमागचं कारण काय समोर येत आहे? खरं तर अनेक कारण त्यातलं पहिलं मुळ कारण असं आहे की संजय राऊत हे मुळात आत्ता काही मिनिटांपूर्वी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर आलेत। बहुधा ही निवडणुकीच्या निकालानंतरची पहिली भेट आहे। त्यामुळे शिवतीर्थच्या या निवासस्थानी संजय राऊतांचं येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। एक गोष्ट पाहिली गेली तर संजय राऊत नंतर आत्ताच काही वेळापूर्वी संदीप देशपांडे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे सुद्धा आत गेले। त्यामुळे ही बैठक जी आहे ती कशा निमित्ताने आहे, निवडणुकीच्या निकालावर खऱ्या अर्थानं आता चर्चा होणार आहे का, या सगळ्या बाबतीत आपल्याला अजूनपर्यंत कुठलीच गोष्ट माहिती नाही, कारण सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारी षण्मुखानंद इकडे मनसेअध्यक्ष राज ठाकरे शिवसेनेच्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित लावणार आहेत। त्या कार्यक्रमादरम्यान आपल्याला काय रस्ता घेतला पाहिजे, आपल्याला काय बोललं पाहिजे, आपल्याला काय गोष्टी केल्या पाहिजे, त्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र एकाच मंचावर पाहायला मिळणार जो कार्यक्रम खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंच्या संबंधितचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे। आपण पुन्हा एकदा पाहूया शिवतीर्थ हे निवासस्थान मनसेअध्यक्ष राज ठाकरेंचं, ज्या निवडणुकीच्या मध्यात नेहमी संजय राऊत आले होते, मात्र निवडणूक निकालानंतर बहुधा पहिल्यांदा संजय राऊत आज इथं मनसेअध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला आलेत। या सगळ्या निमित्तानं पाहिलं गेलं तर आत्ताच्या घटकेला ताज लँडसेंडमध्ये शिंदेचे नगरसेवक आहेत, तर त्या निमित्तानं संजय राऊत असं देखील म्हणाले की तिकडे पण टेन्शनची गोष्ट आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीबाबत आज संजय राऊत इकडे शिवतीर्थावर कोणत्या गोष्टीचं भाष्य करतात का, कोणत्या गोष्टी चर्चा होतात का, कारण एकंदर पाहिलं गेलं तर जो गॅप आहे नगरसेवकांमध्ये तो अत्यंत कमी आहे। त्यामुळे कुठे ना कुठे एक वेगळं समीकरण इकडे करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत का, मनसेअध्यक्ष राज ठाकरे ह्याच्यासोबत आहेत का, आणि या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा या शिवतीर्थ निवासस्थानी होते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। हो, बरोबर आहे श्रेयस। आपण काही वेळापूर्वी जर पाहिलं, अमित ठाकरे यांनी एक फेसबुकची पोस्ट सुद्धा केली होती, त्यामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते। अगदी सामान्य माणसाच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तेच प्रश्न त्यांनी फेसबुक पोस्टवर केलेले आपण पाहिले। आता महापौर पदासंदर्भातली कोणती रणनीती असेल त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होऊ शकते का, अशी काही शक्यता आहे? अर्थात आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर अमित ठाकरे यांनी केलेली पोस्ट पण अत्यंत महत्त्वाची आहे। म्हणजे एकंदर पाहिलं गेलं तर ताज लँडसेंडमध्ये सगळ्या लोकांचं येणं, त्या सगळ्या लोकांना तिकडे ठेवणं, म्हणजेच काय तर नगरसेवक निवडणुकीनंतर ज्या नगरसेवकांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे पण ते ताज लँडसेंडमध्ये का बसलेत, हा सगळ्यात मोठा प्रश्न अमित ठाकरे यांनी उपस्थित केला। या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना कल्याण डोंबिवलीची गोष्ट पण अजूनही गुलदस्त्यात आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आज चर्चा या बैठकीत संजय राऊत करतायत का, मनसेअध्यक्ष राज ठाकरे करतायत का, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर मुंबईची आताची रणनीती मनसेची असेल तरी काय, शिवसेनेची असेल तरी काय, ठाकरे बंधूंची असेल तरी काय, या सगळ्या गोष्टीचा तात्पर्य आज या शिवतीर्थ या निवासस्थानी काढला जाईल। मनसेचे अनेक प्रमुख नेते मंडळी सुद्धा आता आत असल्याची चर्चा आता होताना दिसत आहे। मात्र मुंबई भेटीमध्ये काय नेमकं होतं, काय चर्चा होते याकडे सुद्धा लक्ष असेल। अपडेट घेऊ। धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी।